नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। ही रेसिपी जिलेबीची शेअर करण्यापाठीमागचं कारण म्हणजे काल मी मार्केटमध्ये गेले होते आणि खरंच तिकडे जिलेबी बघितली ना तर खूप मन होत होतं घ्यावी, पण विचार केला नाही, घरी जाऊन पटकन बनवायची आणि माझ्याकडे दहीसुद्धा नव्हतं, पण तरीसुद्धा मी अगदी 10 मिनिटांमध्ये घरी येऊन ही जिलेबी बनवली आहे। अगदी तुम्ही इथे तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते, बघू शकता। आतून इतकी छान कुरकुरीत आणि पोकळ झाली होती ना की म्हणजे विचारूच नका, एवढी छान सुंदर। फक्त 10 मिनिटांमध्ये कोणतं इथे आपल्याला जास्त आंबण्यासाठी वगैरे जिलेबी म्हटलं की पीठ आंबायला लागतं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण इथे आपल्याला अजिबात वेळ लागत नाही। फक्त 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करते। बनवायला म्हणाल तर अतिशय सोपी रेसिपी आहे। आतून सुद्धा तितकीच पोकळ आणि वरतून अतिशय कुरकुरीत अशी ही जिलेबी फक्त 10 मिनिटांमध्ये मस्त अशी आपण इथे बनवणार आहोत। कमीत कमी साहित्यामध्ये आज आपण ही रेसिपी बनवतोय। पीठ कितपत हलकं करून घ्यायचं आहे आपल्याला, या सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स मी तुमच्याशी शेअर करते। कोणता सिक्रेट पदार्थ मी याच्यामध्ये वापरणार आहे ते सुद्धा सांगते, त्याच्यामुळे रेसिपी कुठे स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला इथे मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे म्हणजे अगदी चिमूटभर मीठ, गोडाचा पदार्थ असेल तरीसुद्धा अगदी किंचितचं। त्याच्यानंतर तुमच्याकडे जर येलो फूड कलर असेल किंवा ऑरेंज असेल तर तो आपल्याला इथे चिमूटभर वापरायचा आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला घट्ट तूप असतं ते 1 चमचा घालून घ्यायचा आहे पिठामध्ये। आणि इथे बघा, मी दह्याच्या ऐवजी मी इथे ताक घेतलेला आहे आणि हे ताक आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप घालायचं आहे, पण घालत असताना अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि छान आपल्याला हे विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता बघा, इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा कप पाणीसुद्धा आपल्याला अगदी थोडं थोडं घालायचं आहे, पण हे संपूर्ण अर्धा कप पाणी आपल्याला इथे लागणार नाही। किती लागणार ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे। इथे मी पाव कप पाणी फक्त घेतलं होतं, तर तेच फक्त आपल्याला पाव कप इथे पाणी लागलेलं आहे। आता आपण इथे काय करूया, विस्कर साईडला ठेवून द्यायचं आणि हाताने आपल्याला अगदी हलकं करून घ्यायचं आहे पीठ। छान असं फ्लफी झालं पाहिजे, मस्त असे जाळीदार पीठ झालं पाहिजे। या पद्धतीने आपल्याला 5 ते 6 मिनटं मस्त फेटून घ्यायचं आहे। जितपत आपण पीठ छान फेटून घेऊ तितपत आपली ही जिलेबी मस्त कुरकुरीत आणि अगदी छान होणार आहे, हे मात्र लक्षात असू दे। नेहमी पीठ मात्र अगदी व्यवस्थित बनवून घ्यायचं। आता बघा, कढईमध्ये आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी 1 कप साखर तुम्हाला हवी असेल जास्त गोड तर 1 कप तुम्ही इथे घेऊ शकता 1 कप मैद्यासाठी, पण इथे मी पाऊण कपच साखर घेतलेली आहे आणि पाव कप पाणी अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे बरं का। म्हणजे अजिबात इथे आपला पाकसुद्धा शिल्लक राहत नाही, अगदी पुरेपूर मेजरमेंट असल्यामुळे इथे काहीच आपलं शिल्लक राहत नाही। तर बघा, छान साखर विरघळवून घ्यायची आहे आपल्याला पाण्यामध्ये आणि साखर विरघळल्यानंतर बघा त्याच्यामध्ये कलर टाकायचा आहे। तो पण मी इथे येलो फूड कलर घातलेला आहे थोडासा चिमूटभर, आणि नंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला पाक फक्त चिकट बनवून घ्यायचं आहे, 1 तारी 2 तारी बनवायचं नाही। म्हणून लास्टला मी त्याच्यामध्ये लिंबू पिळला आणि आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे, म्हणजे लिंबू पिळल्यानंतर काय होतं की आपला जो पाक आहे त्याची साखर बनत नाही, तिकडे ती प्रोसेस थांबून जाते। आता आपल्याला पॅनमध्ये मी तेलसुद्धा कडकडीत गरम करून घेणार आहे, आपल्याला लागणार आहे जिलेबीसाठी। तर तिकडे तेल गरम करायला ठेवलं आहे, तोपर्यंत आपल्याला इथे पिठाला बघा अजिबात जास्त वेळ ठेवायची सुद्धा गरज नाही। लगेच आपल्याला या पिठामध्ये बेकिंग पावडर अर्धा चमचा घालून घ्यायची आहे आणि अगदी चमच्याच्या टोकावरती इथे मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे आणि छान परत 1 वेळ आपल्याला इथे फेटून घ्यायचं आहे, अगदी हलकं होईपर्यंत 1-2 मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, हे जे पीठ होतं ना छान आपण इथे हलकं करून घेतलेलं आहे। आता हे पीठ आहे ना आपल्याला एखाद्या कॅरी बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे। आता जेणेकरून एखादी कॅरी बॅग म्हणजे आपल्याकडे काही पोह्याच्या वगैरे थैल्या असतात बघा, किंवा मिठाची थैली किंवा कुरकुरे वगैरे असतात, मुलांनी काही ना काही खायला घेऊन आलेली, दुधाची असते बघा, तर अशा पद्धतीच्या थैलीमध्ये भरून घ्यायची। आता मी इथे ना आपलं सॉसची बॉटल असते त्याच्यामध्येच भरून घेणार आहे, त्याच्यामुळे या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। आपल्याकडे
या अशा थैल्या असतात याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं अगदी छान अगदी, आणि पटकन बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातला आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, याच्यातील बघा पीठ भरल्यानंतर हवा काढून घ्यायची संपूर्ण, या पद्धतीनं गोल फिरवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला काय करायचं, ती बॉटल घ्यायची आहे आणि बॉटल बघा बॉटलच्या अगदी जवळ ही थैली पकडून खालच्या साईडनी कोपरा एक आपल्याला कट करायचा आहे कात्रीच्या मदतीने. पटकन कट केल्या ते टोक जे आहे ते आपल्याला बाटलीमध्ये टाकायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज पद्धतीने भरलं जातं. ही एक महत्त्वाची टीप आहे, ही लक्षात ठेवा. अगदी सहज पटकन भरलं जातं, कुठेही आपलं पीठ शिल्लक राहत नाही, वेस्ट जात नाही. आणि तुम्ही म्हणाल आता की बाऊलला लागलेलं वगैरे किंवा या थैलीमधलं, तर ना ही प्रोसेस आम्ही ना सगळी कॅमेऱ्यामध्ये घेत नाही, तर ही सगळी प्रोसेस ना आम्ही बॅक कॅमेरा करत असतो. आणि कधी असं होऊ शकतं, तुम्हाला वाटू शकतं की बाबा खरकटं तसंच ठेवलेलं आहे, ते काढलंच नाही, पण असं काही नसतं. बॅक कॅमेरा आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो, हे सगळं तुम्हाला दाखवायच्या नसतात गोष्टी. तर या पद्धतीनं बघा आता आपल्याला काय करायचं, लगेचच तेलसुद्धा गरम झालं होतं. गरम कितपत झालं आहे हे चेक करण्यासाठी इथे बघा मी एक छोटंसं चकली पाडून घेतलेली आहे, एक राऊंड मारलेला आहे. तर इथे बघू शकता हा सुद्धा आपल्याला बघा लो फ्लेमवरती संपूर्ण तळून घ्यायचा आहे. आता हे जो जिलेबीचा राऊंड आहे ना, तो गरम आहे ना, तेव्हाच या कोमट पाकामध्ये टाकायचा आहे. हे मात्र लक्षात असते, पाकसुद्धा आपल्याला कोमटच ठेवायचा आहे. जर तुमचा पाक थंड झाला असेल तर थोडंसं अगदी कोमट करून घ्या, म्हणजे पाक पटकन शिरला जातो आतमध्ये जिलेबीमध्ये. आणि आपल्याला हे फक्त एका साईडनी 5 ते 6 सेकंद आणि दुसऱ्या साईडनी 5 ते 6 सेकंद फक्त ठेवून घ्यायचं आहे पाकामध्ये. नंतर पटकन आपल्याला काढून घ्यायचं आहे. पाक थोडासा असा झिटकारायचा म्हणजे पाक निघून जातो आणि अतिशय छान असा आतमध्ये सुद्धा रसरशीत पाक गेलेला असतो. आणि जास्त वेळ ठेवायची गरज नाही, नाहीतर जास्त पाक शोषला जाईल त्यासाठी. आता इथे बघा मी दुसऱ्यासुद्धा तुम्हाला घालून दाखवते या पद्धतीनं. इथे थोडंसं माझं ना टेम्परेचर तेलाचं जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे हा राऊंड असे येतात आहे. पण काहीच हरकत नाही, अजिबात घाबरून जायची गरज नाही. पहिल्या वेळी जरी तुम्ही बनवत असाल जिलेबी, तरीसुद्धा अजिबात जिलेबी कुठे फसत नाही. अगदी छान पद्धतीने ही जिलेबी तयार होते. अगदी बघा हात आपल्याला काय करायचे आहेत, आपण चकली कशी पाडतो किंवा सोऱ्यामध्ये भरून अगदी सांडगे वगैरे पाडत असतो, चकल्या वगैरे, त्या पद्धतीनं ना आपल्याला हात फक्त पटापट हलवायचा आहे. आणि तेलाचं टेम्परेचर मात्र कमी हवं आहे आपल्याला, कडकडीत गरम आपल्याला तेल नको आहे इथे. तर इथे या पद्धतीनं बघा लो फ्लेमवरती दोन्ही साईडनी आपल्याला जिलेबी संपूर्ण तळून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला या लगेच पाकामध्ये काढल्या सोडायची आहे. 5 ते 6 सेकंद एका साईडनं आणि दुसऱ्या साईडनी 5 ते 6 सेकंद छान पाकामध्ये मुरवून घ्यायची आणि लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे. अगदी छान कुरकुरीत तयार होते. कुरकुरीत होण्यासाठी एक टीप मात्र लक्षात ठेवा की जेव्हा आपण जिलेबी तळतो त्यावेळी मात्र आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे. अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही, नाहीतर पटकन तळली जाते, कलर येतो आणि मग आपली जिलेबी शेवटपर्यंत कुरकुरीत राहत नाही, मऊ पडते. हे मात्र लक्षात असू दे. आता इथे तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवली. आता बघा मी तुम्हाला एक तिसरी बॅचसुद्धा काढून दाखवते. ही जी बॅच आहे ना, इथे बघू शकता तुम्ही तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी आहे. मगाशी जे होतं त्याच्यापेक्षा बघा टेम्परेचर कमी आहे, त्याच्यामुळे अगदी छान इथे अगदी मस्त असे राऊंड येत आहेत, बघू शकता. खूप मस्त जिलेबी तयार होते. अगदी पहिल्या वेळी थोडंसं तुम्हाला म्हणजे जमलं नाही तर काही हरकत नाही, पण एक 2-3 राऊंड तुम्ही घेतलात ना, बॅचेस घेतलात ना याच्या, की खूप छान पद्धतीने जिलेबी तुम्हाला तयार करता येईल. अजिबात टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. इथे बघू शकता मस्त जिलेबी तिसरी बॅच आपण खूप सुंदर काढलेली आहे. अशा पद्धतीनं बाकीच्या सगळ्यासुद्धा बॅच आपण बनवून घेणार आहोत. अगदी परफेक्ट तेल गरम आहे आणि त्याच्यामुळे मस्त जिलेबी झालेली आहे. ही सुद्धा खरपूस भाजून घ्यायची दोन्ही साईडनी आणि कलर आल्यानंतर छान आपल्याला काढून घ्यायची आहे. लो टू मिडियमच फ्लेमवरती तळून घ्यायची आणि पाकामध्ये 5 ते 6 सेकंद ठेवायची, नंतर काढून घ्यायची. ही सुद्धा आपण काढून घेऊया या पद्धतीनं. आता पुढचीसुद्धा मी बॅच तुम्हाला दाखवली, तिकडे आपल्याला पॅनमध्ये घालून घेतलेली आहे आपण, आणि तीसुद्धा
सगळ्या जिलेबी इकडं पाकामध्ये घातल्या होत्या त्या काढून घेईपर्यंत इकडचे सुद्धा छान अगदी तळल्या गेलेल्या आहेत. आता तुम्हाला मी दाखवते. ओव्हरऑल फक्त 1 ते 1.5 चमचा इथे पाक, 1च चमचा पाक इथे शिल्लक राहिलेला आहे. संपूर्ण पाक अगदी पुरेपूर प्रमाण अगदी तंतोतंत असल्यामुळे पुरेपूर पाकसुद्धा आपल्याला इथे परफेक्ट तयार झालेला आहे. एकही जिलेबी कुठे तुटली वगैरे किंवा खराब झाली, आपलं परफेक्ट झाली नाही असं नाही. अगदी तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. शेवटी खूप मस्त जिलेबी तयार झाली होती आणि ही जिलेबी ना अगदी तुम्ही जास्त दिवस जरी राहिली ना फ्रीजमध्ये वगैरे तर अजिबात खराब होत नाही किंवा मऊ पडत नाही. खूप छान तयार होते आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्हाला जरी कधी असं पाहुणे येणार असतील, पाहुणे मंडळी किंवा घरी खायला असं कोण आलं तर बनवून ठेवायचं असेल तर अतिशय सोपी रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. आवाजसुद्धा ऐका, खूप मस्त झाली आहे, कुरकुरीत अगदी झाली आहे. खरखर आवाज किती छान येतोय बघा. तोडूनसुद्धा दाखवते बघा, आवाज ऐकू शकता तुम्ही. अगदी ही जी आहे ना आतून किती पोकळ झाली आहे बघा. म्हणजे सर्वच जिलेबी आपल्या आतून खूप सुंदर आणि पोकळ आणि वरतून तितक्याशा कुरकुरीत झालेल्या आहेत. ही कडक जिलेबी ना अगदी पाक रसरशीत शोषून घेतलेली मस्त जिलेबी खायला कोणाला आवडणार नाही सांगा. अगदी 10 मिनिटामध्ये होणारी रेसिपी आहे. नक्की तुम्हीसुद्धा या माझ्या पद्धतीनं एकदा बनवून बघा. नक्कीच तुम्हालासुद्धा ही रेसिपी आवडेल. अगदी माझ्या यशलासुद्धा कधी जिलेबी जास्त त्याला गोड पदार्थ म्हणजे आवडतात गोड पदार्थ, पण जिलेबी खायला कंटाळा करतो कधी कधी. तर काल आम्ही असंच मार्केटमध्ये गेलो होतो तर मी बघितली जिलेबी आणि गरमागरम काढत होते तर इच्छा होत होती घेण्याची, पण म्हटलं नाही, बाहेरची घ्यायचीच नाही, चला घरी जाऊनच आपण बनवूया. आणि घरी येऊन अगदी मी 10 मिनिटामध्ये बनवली. तो बाहेर अगदी टी व्ही लावून बसला होता तोपर्यंत मी बनवलेली सुद्धा होती, तर त्याला खूप जास्त आवडली. आज तो टिफिनमध्ये सुद्धा घेऊन गेला होता. खूप जास्त त्याला आवडली, घरातसुद्धा सर्वांना आवडली. आणि नक्कीच तुम्हीसुद्धा बनवा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा. अशा पद्धतीनं टिफिनमध्ये पॅक करून मी फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे अगदी शेवटपर्यंत संपेपर्यंत कुरकुरीत राहते. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. आणि हो, आवडली असेल तर नक्कीच एक छानशी कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका. चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.